एकदा स्वामी महाराजांना हार्ट अटॅक आला, नेहमी सांगत असतो. तर त्यावेळेला स्वामी महाराजांना ऑक्सिजन चालू होता आणि त्यांना ICUमध्ये ॲडमिट केलेलं होतं पुण्याला. तेव्हा आम्ही आळीपाळीनं जागा असायचो. तर त्यावेळेला मी इथं अध्यात्म शांतीपीठावरच त्यावेळेला राहत होतो. तर त्यांना रात्रीचं माझी साधारणतः 12 ते 4पर्यंत मला बसायचं होतं. तर 2 वाजायच्या दरम्यान त्यांनी असं त्यांचं ऑक्सिजनचं जे काही मास्क होतं ते बाजूला केलं आणि त्यांनी मला विचारलं की अरे तू असा सुतकी चेहऱ्याने काय बसला, तुला काय वाटतं का, तुला काही दुःख वाटतं की काय. तर मी म्हटलं काही नाही, तुम्ही आता बरे होणार. माझ्या मनात तर खरं होतं हे आता वाचणार नाही, पण मी म्हटलं तुम्ही बरे होणार त्याच्याबद्दल काही वाटत नाही. ते म्हणे तुझा चेहरा सांगतो, काय झालं ते सांग. मी म्हटलं स्वामी महाराज मास्क लावा, ऑक्सिजनची गरज आहे, धाप लागत होती त्यांना. तर त्यांना म्हटलं ऑक्सिजन लावा. तर ते म्हणे मी ऑक्सिजन लावणार नाही, तू जोपर्यंत तुझ्या मनात काय आहे ते सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा त्यांना शेवटी मला सांगणं भाग आलं. माझ्या मनात त्यावेळेला असा एक विचाराचं काहूर झालं होतं की स्वामी महाराज जाणार, परंतु आपण यांना तुम्ही गेल्यानंतर काय साधना करावी, नेमकं आम्ही कसं कालक्रमणा करावी ही आपण कधीच त्यांना विचारण्याचं धाडस केलं नाही. आता हे आपलं तसंच राहिलं. असं वाटायचं की आता हे काही बोलण्याचं योग येणार नाही. तेव्हा त्यांना मी खरं सांगितलं की माझ्या मनात अशीच विचार आहे की आपण गेल्यानंतर काय करावं. ते मला म्हटले की 10 वर्ष वेदांत ऐकला तो सगळा मातीत गेला. विठ्ठल विठ्ठल. ते म्हणे मरका गुरु रडका चेला, दोघांचा बोध मातीत गेला म्हणे. ते खरं तिथं वाया गेला असं नाथ महाराजांचे, पण ते म्हणे मातीत गेला. त्याचं कारण म्हणजे मी काय मरका समजतो की काय, मी अमर आत्मा आहे, मी आलो नाही आणि कुठं जायचंय नाही, मी अहो शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, मी मरणार नाही म्हणे. तुला वाटतं मी मरेन, मी तुम्हाला सगळ्यांना पुढं घालून मग जाईन. विठ्ठल विठ्ठल. याचाच अर्थ असा आहे की साधू जे असतात ते या बोधावर असतात की या ठिकाणी देवा नाही मजावे मरावे लागत, नाही मजावे मरावे लागत. अहो अखंड जैसे आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, आणि आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. अहो अखंड जैसे अहो अखंड जैसे नाही आम्हाला संत देवाशी भांडतात, अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा, चाल जाऊ संता पुढे वाद करीन निवाडे. या ठिकाणी संत देवाशी भांडतात की देवाला सुद्धा सांगतात की आम्ही अमर स्वरूप आत्मस्वरूप आहोत. तर या ठिकाणी तुमच्या आमच्या दृष्टीनं त्यांचे जे आत्मे आहेत ते अमर आत्मे आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेला स्वामी महाराज असं म्हटले, मी तुम्हाला पुढे घालून जाईल. त्याच्यानंतर ते म्हटले, अरे तुम्हाला जीवनामध्ये साधनेची काही कालक्रमणा दिली असती, पण दिली आणि तुमच्या प्रारब्धामध्ये ते होऊ शकलं नाही तर तुम्ही दुःखी दुःखीच मराल. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात सांगतो म्हटले की काय, जसा मार्ग निघल तसं निघून जायचं, लाव मास्क म्हटले. विठ्ठल विठ्ठल. यो यो यो
असा अध्यासमूलक हा जो व्यवहार आहे तो सगळा अध्यासमूलक आहे. लौकिको वा वैदिको वा अन्यथा वा, आणि तो सगळा शास्त्री महाराजांनी अंगावर घेतला होता. विठ्ठल विठ्ठल. आम्ही सकाळी मंदिरात दर्शनाला आलो आणि महाराज पण मंदिराला सकाळी यायचे 9च्या दरम्यान, आणि ते एकाच वेळेला आल्यानंतर महाराज 2 वेळाचा प्रसंग एकाच तऱ्हेचा घडला. महाराज प्रदक्षिणा करत होते, स्वामी महाराज खाली बसले होते. स्वामी महाराज पटकन अरे शास्त्री महाराज आले तुमचे. लगेच स्वामी महाराजच उठले. महाराज काही एक जीवनामध्ये प्रतिकूलता होती आणि त्या काळात आम्ही स्वामी महाराजांना आई समजून सर्व निवेदन करायचो. तर त्यावेळेला ते म्हणले अरे तुमचे शास्त्री महाराज आले, त्यांना भेटतो मी. गेले शास्त्री महाराजांना, त्यांनी लगेच खांद्यावर हात ठेवला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा की त्यांना सांगितलं असंगत्वाचा निश्चय करा. असं बोलल्याबरोबर महाराजांनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं आणि त्यांनी त्यांच्या तोंडावरून याच्यावरून हात फिरवला. तर स्वामी महाराज असं बोलले की खरं म्हणजे तुम्हाला याची आवश्यकता नाही असं बोलले, परंतु काही नाही. महाराजांनी अति नम्रपणे त्यांना साष्टांग दंडवत केला. पुन्हा काही 1 महिना 2 महिने गेले असतील तर त्याच वेळेला परत अशीच प्रदक्षिणा करत होते पिंपळाभोवती आणि तिथून स्वामी महाराजांची जागा निश्चित होती. आणि लगेच स्वामी महाराज त्यांना म्हणे महाराज इकडे या. महाराज लगेच आले आणि त्यांनी सांगितलं बाधितांना वृत्तीनं राहायचं. महाराज म्हणले बाद कशाचा करायचा विठ्ठल. बाद करायला पदार्थ असेल तर त्याचा बाद होईल. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचे हे थोर महापुरुष होते आणि त्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हे जे पुण्यस्मरण आहे या पुण्यस्मरणामध्ये आज आहे जागराचं कीर्तन आहे. ह्या जागराच्या कीर्तनामध्ये मागणीपर अभंग घ्यायचा असतो, पण आज पुण्यतिथीचा पण दिवस आहे. त्यामुळं याच्यामध्ये ह्या अभंगामध्ये आलेलं जेवढं काही आपल्याला आत्मनिवेदन आहे ते आपण या ठिकाणी त्याचीच मागणी त्यांच्या चरणाजवळ किंवा पांडुरंगाजवळ आहे. विठ्ठल असं आहे की या ठिकाणी फारच झालं म्हणायचं तर हे आजच्या शिळोप्याच्या एका छत्राखाली आपण एका कौटुंबिक वातावरणात एक प्रकारचा सुसंवाद महाराजांच्या स्मृतीस्थळी साधित आहोत असा अर्थ घ्या. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेला स्वामी महाराजांना एवढा आनंद झाला, स्वामी महाराजांनी त्यांना कवळी मारली, त्यांच्या तोंडावर हात फिरवले, पाठीवून हात फिरवले, शाबास पठ्या. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आज आपले सगळे आमचे हे ज्येष्ठ गुरुबंधू पाटील महाराज, हे भगवान महाराज, आम्ही सगळे त्या निमित्ताने या ठिकाणी सगळे एकत्र आले. हे बाळासाहेब, प्रत्येकाचं नाव हे महाराज बाळासाहेब शिंदे महाराज, हे यांच्या सहवासामध्ये आमचा जो काळ गेला तर त्या काळाचं सारखे एक प्रकारचे स्मरण होतं. असो या ठिकाणी हा जो आपण अभंग निवडला ते महाराजांचं जर आपण हे निर्याणाचं पाहिलं ना, कलियुगातलं एक मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आधीच्या एकादशीला नगरला नेण्यात आलं, परंतु एकादशीच्या दिवशी वारीला ते या ठिकाणी हजर झाले आणि 1 महिन्यानी त्या ठिकाणी साक्षात त्यांचा लीला विग्रह या ठिकाणी आपल्या स्वरूपात लीन होऊनच आला. ती सुद्धा एकादशीच होती. विठ्ठल विठ्ठल. कार्तिकी वारीमध्येच त्यांचं ठरलं, त्यांची इच्छा, त्यांची जीवनाची साधना कीर्तन ही साधना होती.
साधना म्हणजे ते म्हणायचे की मला स्वप्न पडतात, पण स्वप्नात कीर्तनाला गाडी लेट झाली, पोचल्यानंतर घाईत फेटा बांधतो, असं ते म्हणायचे. आरसा पाहत असताना मी म्हणतो बाजूला करा आरसा, कारण का कीर्तनाची वेळ झाली. त्या ठिकाणी एवढा सुद्धा वेळ नाही, कारण कायम आयुष्यभर एसटीनं प्रवास केला, त्यामुळं त्यांना कीर्तनाची स्वप्न पडायची. कीर्तन ही एक त्यांच्या जीवनातली नवविधा भक्तीतली जे श्रवणम कीर्तनम, ती कीर्तन ही सेवा होती. तुम्ही सुद्धा जीवनभर तीच केली. विठ्ठल विठ्ठल मंदिरामध्ये निमंत्रण आलं की तुमचं कीर्तन आहे, त्याप्रमाणे ते कीर्तन ठरलं. प्रकृती खालावत गेली. त्या लोकांनी ज्या दिवशी आदल्या दिवसापर्यंत त्यांना सांगितलं नाही आणि नंतर ते माझ्याकडे आले. ते म्हटले की कीर्तन महाराजांचं होणार नाही, तुम्ही कीर्तन करा. तर मी म्हटलं महाराजांची कीर्तन, कारण मी आधी येतच होतो, तर महाराजांची कीर्तन करण्याची इतकी इच्छा होती का जसा लहान कीर्तनकार एखादा शिकताना फेटा बांधण्याचं शिकतो त्याप्रमाणे अगोदरच फेटा कसा बांधायचा, तिथं कीर्तन कसं करायचे. आपले हे जे विद्यार्थी होते त्यांनी पण भरपूर सेवा केली. तर त्यावेळेला त्यांना असं त्यांचा निर्धार दिसला, ते म्हणजे मी कीर्तन करू शकतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं कीर्तन काय करता येणार नाही. एक तर त्यांची स्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की हे कीर्तन करू शकणार नाही. दुसरा मंदिरातला नियम असा आहे की उभं राहून कीर्तन करायचं, खाली बसून कीर्तन करायचं नाही, हा परंपरेनं आलेला नियम आहे. तर मी म्हटलं ते थोडा वेळ खुर्चीत बसतील किंवा त्यांना धरून आपण उभे करू. आणि त्यांचं जी केलेली शिडी आहे ना ती पाहण्यासारखी, ह्या आमच्या रवी महाराजांना करायला लावली होती, त्यांनी ती शिडी करून ठेवलेली. एक महापुरुषाच्या अंतकालामध्ये कशा स्थितीमध्ये जे अध्यात्म प्रवण वृत्ती तिला स्थिर करण्याचा किती प्रयत्न केला जातो, किंवा भगवंताचा वेध लागलेलं व्यक्तिमत्व हे किती त्या ठिकाणी त्या देहादिकांचं भान न ठेवता, देहादिकांचा निराश करून आंतरमन माऊलीच्या चरणाच्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी किती आसुसलेलं असतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्या दिवशीचं ते कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल गाडीमध्ये त्यांना आणण्यात आलं. तर त्या लोकांनी सांगितलं आम्ही कीर्तन करू देणार नाही, कारण आमचा नियम आहे. त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असा एक कीर्तनकार दाखवा की जो मरणासन्न अवस्थेमध्ये मला कीर्तन करायचं म्हणतो आणि फेटा बांधून आला, असा दाखवा. विठ्ठल विठ्ठल बरं, कार्तिकीपासून अभंग निवडणं चालू होतं. पहिला अभंग त्यांनी सांगितला की या ठिकाणी नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, आयुष्य करी उणे परी मद आवडो कीर्तन. वारीत त्यांना जो त्रास झाला त्यावेळेला त्रास होता, पण त्यांनी ती वारी पार पाडली. पण त्यांच्या मनात असं होतं की ज्ञानोबारायांजवळ मला हे मागायचंय की माझं आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण चांगलं असताना माझी कीर्तन सेवा झाली पाहिजे. आयुष्य करी उणे परिमज आवडो कीर्तन. आणि नंतर ज्या दिवशी तिथं आले त्यांना बहुधा अशा प्रकारचं मी हे भाष्य करतो, त्यांना असं निश्चित वाटलं की आता हे शरीर राहू शकत नाही. आणि त्यावेळेला तिथं कीर्तनाचा जो अभंग आहे त्याने अगोदर गाथा पाहून बदलला आणि त्याने अभंग कोणता घेतला, कोठे गुंतलासी द्वार. कोठे गुंतलासी कोठे गुंतलासी द्वारकेचाराया, वेळ कास खयाला वेला, वेळ कास खयाला वेला. दीनानाथा वेद सांभाळे आपोले, दीनानाथा वेद सांभाळे आपोले, दीनानाथा वेद सांभाळे आपोले, दीनानाथा वेद सांभाळे आपोले.
नको पाहू पतित पावन नाम ऐकूनिया पतित पावन देशाचा पावन चराचर पतित पावन चराचर पतित पावन चराचर पतित पावन चराचर पातकिया पार धरे रे पातकिया पार दया बंधु भाने द्रौपदी का धावा 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 केला तैसा पावे आम्हा केला तैसा पावे आता पतित पावन नाम तुझे साजे दीनानाथ दीन बंधू नाम तुझे साजे तैसा मला पावे आता केला तैसा मला पावे आता दीनानाथ दीन बंधू नाम तुझे साजे दीनानाथ महाराजांनी अभंग घेतला, नंतर थोडा वेळ कीर्तन त्या खुर्चीत बसवलं, अभंगाची चाल झाली आणि महाराजांना जे काही नेण्यात आला हॉस्पिटलला, तिकडून माऊलीच्या समाधीच्या नंतर त्यांचा फक्त या ठिकाणी लीला विग्रह आला, विठ्ठल विठ्ठल ही निष्ठा ते ज्या वेळेला तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, या अभंगाचं जेव्हा भाष्य करायचे किंवा गोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन, त्या ठिकाणी जणू काही हेच तुकाराम महाराज झालेत आणि हेच त्या ठिकाणी त्या स्थितीचं वर्णन करतात, इतके एकरूप होते. परंतु शास्त्री होते, पंडित होते, आचार्य होते, त्या शास्त्राच्या जीवावर करत नव्हते, अनुभूतीच्या जीवावर करत होते आणि ती अनुभूती कशी सार्थ आहे त्यांनी साधू ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणी हे सार्थ करून दिलं. विठ्ठल विठ्ठल असो अनेक प्रकाराने हे आज प्रथमच पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने खरं तर महात्म्याचं मरणोत्तर प्रारब्ध असतं, पहिल्यांदा महात्मा जातच नाही. दुसरी गोष्ट अनेक महापुरुषांचं मरणोत्तर प्रारब्ध असतं. आता पहा की जे लोक या ठिकाणी भगवतचरणी लीन झाले त्याच्यानंतर ज्या पुण्यतिथीचे महोत्सव वगैरे चालतात त्या दृष्टीनं पाहिलं, महाराजांना गबाळ लागत नव्हतं, त्यांना फार गर्दी करायची नव्हती, ते म्हणायचे दर्दी पाहिजे. गर्दी आयुष्यभर मोठे मोठे कार्यक्रम झाले पण ती आपोआप गर्दी असायची, गर्दी त्यांनी जमवली नाही, दर्दी मात्र जीवनात जमवले. विठ्ठल विठ्ठल
असो, पण या ठिकाणी आजचं त्यांचं पुण्यस्मरण, प्रथम पुण्यस्मरण हे जर आपण पाहिलं तर इतकं या ठिकाणी पक्वान्नाच्या पंक्ती चाललेल्या आहेत आणि इतके पक्वान्न की आळंदीमध्ये अगदी रेलचेल सगळ्यांना वाटते, मुक्त अन्नद्वार चालू आहे जणू काय, अशा प्रकारचं हेच त्यांचं मरणोत्तर प्रारब्ध आहे. विठ्ठल विठ्ठल असो. त्यांच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं ज्ञानसत्र. मला सकाळीच विचार आला की या ठिकाणी उद्याचा 11वा दिवस आहे. 3 दिवसाचा काही कार्यक्रम असतो, 2 दिवसाचा, 1 दिवसाचा, अशा प्रकारचे यज्ञाधिकांचं आहे. पण जेव्हा एखादा यज्ञ हा 12 दिवसापेक्षा जास्त चालतो, 12 दिवसापेक्षा अधिक दिवस चालतो, त्याला म्हणतात सत्र. खरं शास्त्री महाराजांचं जीवन म्हणजे ज्ञानसत्र चालवणं होतं. 1 दिवस वाढला असता तर ज्ञानसत्र झालं होतं. विठ्ठल विठ्ठल सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञान यज्ञ मोठा, अनुष्ठान करिता याचे भव भय खोटा. हा जो बाणा आहे तर हा बाणा त्यांनी जीवनभर टिकवला. विठ्ठल विठ्ठल असो. या ठिकाणी ज्ञानसत्र हा त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता. म्हणून घेतलेल्या अभंगाचं आपण साधारणपणे नियोजित वेळेमध्ये काहीसं यथाशक्ती यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल काय हे मनुष्य जातीमध्ये 2 प्रकार केले आहेत. मुख्य प्रकार शास्त्रांनी केले. एक उत्कृष्ट मनुष्य आहे तो भक्त, भगवत भक्त, आणि एक निकृष्ट मनुष्य आहे तो अभक्त. असे 2 प्रकार आहेत. याच्यामध्ये काल परवाच थोडं चिंतन केलं आम्ही. ते असं की त्यांनी सांगितलं की सर्वात जगात निकृष्ट शरीर कोणाचं? सगळ्यात जगात निकृष्ट शरीर आहे कृतज्ञ माणसाचं. कृतज्ञ आणि कृतज्ञ. तर जो कृतज्ञ मनुष्य आहे त्यांनी प्रयोग करून पहा, प्रयोगाने सिद्ध झालेली गोष्ट आहे. याच्यामध्ये कलकत्ता विद्यापीठ आहे आणि कलकत्ता विद्यापीठामध्ये एका मानसशास्त्रज्ञानी आणि शरीरशास्त्रज्ञांनी दोघांनी मिळून एक प्रयोग केला. आणि तो प्रयोग असा केला की यामध्ये शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जो मनुष्य कृतज्ञ असतो किडे सुद्धा त्याला जास्त लागत नाही, त्याला किडे सुद्धा त्याच्या शरीराला खात नाही, ज्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली नाही त्याला. आणि कृतज्ञ मनुष्य आहे ना, तर त्या कृतज्ञ मनुष्याच्या 7 पिढ्यांना त्याचा उपयोग होत असतो. आणि कृतज्ञ मनुष्याच्या 3 पिढ्यातच बर्बाद होईल एवढ्या प्रकारचं असमाधान त्याला प्राप्त होत असतं. विठ्ठल विठ्ठल जे प्रेत या वायुमंडलामध्ये असतात, लोक प्रेताला किंवा भूताला जर व्यक्त व्हायचं असेल, कोणाला त्रास द्यायचा, तर त्याला कोणाच्या तरी शरीरात प्रवेश करावा लागतो. ते प्रेत योनीतलं प्रेत, पिशाच, भूत कोणत्याही शरीरात प्रवेश करतं. एखाद्या कुत्र्याच्या, डुकराच्या, मनुष्याच्या शरीरात प्रवेश करील, पण ह्या माणसाच्या प्रेतात सुद्धा प्रवेश करीत नाही, भूत सुद्धा प्रवेश करीत नाही, अशी शास्त्रवचन आहेत. विठ्ठल विठ्ठल त्या मनोवैज्ञानिकांनी आणि शरीरशास्त्रज्ञांनी प्रयोग केला की एका माणसाची ख्याती होती आणि हा मनुष्य फार कृतज्ञ आहे. यांनी म्हणजे त्याच्या अनेक प्रकारची कुकृत्य, दुष्कृत्यांचा समुदाय ह्या माणसाजवळ आहे. आणि जीवनात त्याचा स्थायी भाव होता की कोणाचे उपकार मानायचे नाही आणि उपकार कर्त्यावर अपकार केल्याशिवाय राहायचं नाही. हा त्याच्या जीवनाचा स्थायी भाव पर पेपरमध्ये सगळीकडे प्रसिद्ध होता, प्रसिद्ध व्यक्ती होती. त्यांनी त्याचं जे शरीर जे आहे तर ते शरीर त्यांनी दान केलं. त्या ठिकाणी त्या कॉलेजला दान केलं. तेव्हा त्यांनी अशा प्रकारची ती बॉडी ठेवली. तर त्या बॉडीमध्ये ती बॉडी बाजूला ठेवली. वास्तविक ती सडू नये म्हणून काय करावं लागतं, एक द्रव असतो आणि त्या द्रवामध्ये ठेवतात, मग ती जास्त दिवस टिकते. त्यांनी तशीच टेबलवर ठेवून दिली. 1 महिना झालं तरी ती नासली नाही, किडा सुद्धा तिला लागला नाही. विठ्ठल विठ्ठल आणि ह्या जगामध्ये जर माणसं पाहिली तर त्या ठिकाणी हे कृतज्ञ आणि कृतज्ञ. आपला मनुष्य देह जो आहे हा मनुष्य देह ज्याने आपल्याला दिला, ज्याने हा जीव दिला दान,
तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण गाईन गुण असं आहे की जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. तुकोबाराय कृतज्ञ आहेत म्हणून म्हणतात, ज्याने मला हे शरीर दिलं, ज्याने मला मन बुद्धी अहंकार हा सर्व चित्तादी सर्व समुदाय दिला, त्याच्यामध्ये प्राणाचा संचार केला आणि एवढं सामर्थ्य दिलं की केले होते याची जन्मे. या ठिकाणी जर कोणी म्हटलं की मी ब्रह्मस्वरूप स्थितीला प्राप्त होईल तर ते प्राप्त होऊ शकतात. एवढं अलौकिक सामर्थ्य दिलं. मला वाणी जी आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हिनः पशुभिः समानः. हे जे काही आहार निद्रा भय मैथून ह्या सगळ्याच योनीमध्ये आहे, पण ज्ञान मला त्या परमात्म्याने माझ्या मस्तिष्कामध्ये ह्या ज्ञानाचा संचार केलेला आहे. माझ्या वाणीमध्ये प्राण्यांना बोलता येत नाही, प्राण्यांना पूर्व अपर अनुसंधानाचं एवढं ज्ञान नाही, पण हे सर्वच्या सर्व ज्ञान ज्या परमात्म्याने मला दिलं त्याचं तुकोबाराय म्हणतात, त्याचे करीन चिंतन जगत जीवन नारायण. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. जो मनुष्य ज्या परमात्म्याने हे शरीर दान दिलं, देवे दिला देव भजना गोमटा आणि तया झाला फाटा बाधिकेचा, तर हा मनुष्य सर्वात कृतज्ञ आहे, आपलं कृतज्ञ आहे. आणि ह्या कृतज्ञ मनुष्याचं जीवनामध्ये त्याला जे काही ह्या भगवंताची भक्ती न करणं म्हणजे त्याला म्हणतात अभक्त. त्या नवयोगेश्वर संवादामध्ये जनकाने अभक्ताची काय लक्षणं असं विचारलं, तर तो म्हणतो भक्ताची लक्षणं विचारली असते तर बरं झालं असतं. अभक्ताचं नाव आमच्या जिवेच्या टोकाला सुद्धा अजून कधी स्पर्श झालं नाही आणि तू तर तो नेमका प्रश्न विचारला. माझी जिवेची पांजी विटाळली नाही, आमच्या जिवेला कधी विटाळ झाला नाही. अभक्ताचं नाव सुद्धा घेऊ नये, जसं म्हणतात प्रभाते घेऊ नये नाव माकडाचे, तैसे अभक्ताचे. त्याप्रमाणे ही स्थिती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं आम्हाला हे काहीच या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल ज्या परमात्म्याने आपल्याला हे जीवन दान दिलं तर त्याच्यावरूनच त्याच्यासाठीच ह्या देहाचा वेध झाला पाहिजे, ही खरी कृतज्ञता आहे. आणि असं केलं नाही म्हणजे थोडक्यात काय, कृतज्ञता बाळगणं परमात्म्याची म्हणजे परमात्म्याची भक्ती करणं. विठ्ठल आता जगद्गुरु तुकोबाराय यांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती केली आणि तुकाराम महाराज म्हणतात त्या भक्तीचं सामर्थ्यावर मला त्या परमात्म्याचा अनुग्रह इतका झाला. निर्धामाला जाताना सुद्धा तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला अभंग ठेवून गेले. न देखी जे आयुष्य केले या विठ्ठले दुःखाशी, कृपेचे या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले, वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा क्षयनी, तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझ्या मागच्या जीवनाचा मी तुम्हाला इतिहास सांगतो. अवघे ठाई जिथं जिथं मला प्रसंग आला तर मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवाराया. आणि बघा आता साक्षात पांडुरंग परमात्मा गरुडावर आरूढ होऊन मला नेण्यासाठी आलेले. आता मला जाता जाता माझ्या घरी असणाऱ्या दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, तर ते सुद्धा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. हे सनकाधिक संत जे नित्य 5 वर्षाचे ब्रह्मचारी ही चारी भावंड मला नेण्यासाठी आलेले. या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आलाय, गरुडावर बसून मला त्या ठिकाणी नेत आहे. हे सगळं कशाचं फल आहे तर मी आयुष्यभर केलेल्या माझ्या भगवत भजनाचं हे फल आहे. विठ्ठल लोकांनी सांगितलं की भक्ती
ठीक आहे, पण भक्ती कशी करायची, भक्तीचं स्वरूप काय आहे, भक्तीचं फल काय आहे, भक्तीचं लक्षण काय आहे, अशा प्रकारच्या शंका आल्या. लोक म्हणे अहो कोणी मनुष्य जर एखादा पूजा करत असला तर लोक काय म्हणतात, तो भक्ती करतो. कोणी नाममाळ जपत करत असला तर म्हणतात त्याची भक्ती चालू आहे, असं म्हणतात. कोणी ध्यान करत असला तरी भक्ती आहे. तीर्थयात्रा केली तर म्हणे तो फार भक्तिमान अंतकरणाचा आहे. अनेक अनेक प्रकारची साधने की ज्या साधनांचा भक्तीमध्ये समावेश आपल्या व्यवहारामध्ये केला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोक जे आहेत तर ते असं करतात की भक्ती म्हणजे काय, तर नवविधा काय बोलिली जे भक्ती. भक्तीचे 9 प्रकार आपल्याला दिसून येतात. नारद महर्षींनी सांगितलेले आहेत की या ठिकाणी भक्ती म्हणजे काय. पहिल्यांदा ते सांगतात अथातो भक्ती व्याख्यास्यामः. आम्ही भक्तीचं व्याख्यान करतो. काय व्याख्यान करतो, सात्व अस्मिन परम प्रेमरूपा. ती भक्ती म्हणजे आपल्या इष्ट देवतेवर परम प्रेम करणं. परम प्रेम म्हणजे निरतिशय प्रेम, म्हणजे त्याच्यासारखं जगातल्या कोणत्याही अनात्म पदार्थावर प्रेम नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक तर नाहीच नाही. अशा प्रकारचा आपला जो विषय आहे तो एक विषय, तो सकळांचा हरी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अशा प्रकारचं ही जी काही भक्ती आहे तर ही जी भक्ती आम्ही करतो या ठिकाणी सर्वात अधिक प्रेम असलं पाहिजे. परंतु म्हणे भगवंतावर प्रेम करायचं, परंतु त्या प्रेम कशाने निर्माण होईल, तर ते म्हणे भक्तीनंच भक्ती निर्माण होत असते, प्रेमानेच प्रेम वाढत असतं. त्यासाठी त्यांनी सांगितलं की ते जितकं जितकं आपण भक्ती करू तसं भगवत भक्तीवरचं प्रेम वाढत जातं. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी काही लोक काय म्हणतात, अनेक मोठमोठे आचार्य होऊन गेले, त्यांनी भक्तीच्या व्याख्या केल्या. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कथादिषु अनुरागा. हा भगवंताची कथा करत राहणं, जशी आता भागवत कथा चाललंय त्या कथादिकामध्ये प्रेम वाढायला लागलं की त्याला म्हणायचं भक्ती असं सांगतं. इथे भक्ती ही काही लोकांनी सांगितलं सा परानुरक्तीर ईश्वरे, ईश्वरावर परमप्रीती. परंतु ती कशी म्हणतात की आत्मरती अविरोधेनं. आत्मरतीच्या कुठेही प्रकारचे विरोध नाही, म्हणजे आत्मज्ञानाबरोबर ज्ञानोत्तर सहज होणारी प्रेम लक्षणात्मक भक्ती. अशा प्रकारचं काही लोकांनी मानलेलं आहे. काही लोकांनी सांगितलं की या ठिकाणी काय सूत्र सांगितलं, पूजादिषु अनुराग. पूजा करण्यामध्ये आमच्या महाराज आहेत, आमचे हनुमान महाराज, ते पूजा करण्यात त्यांचा किती वेळ जातो. त्यांना म्हटलं अहो तुमचं शरीर अगोदर टिकवा, मग आता तुमची पूजाच चालू आहे. तर ते त्याला तयार नाही, कोणाच्याच बापाचं ऐकत नाही. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक अशा जी विभूती आहेत तर त्या विभूती अशा आहेत की संप्रदायात आज महाराष्ट्रातही कोणाला एवढं भजनाचं येतं की नाही चाल माहीत नाही. अशा प्रकारच्या ज्या चाली आहेत ह्या परंपरा जर ठेवायच्या असतील, नाही तर लोक सिनेमाचे अभंग म्हणतील गाणी. हे जर अशा लोकांनी हे जर प्रवाहित ठेवलं नाही तर त्याला काय विलाज आहे. पण त्यांचं काय आहे, त्यांची भक्ती कोणती ठरली, पूजादिषु अनुराग इति इति गार्ग्य. हा मला वाटतं इथे पाराशर्य, हे पराशर मुनींचं वचन आहे. पण नारदस्तू, नारदाची व्याख्या मात्र वेगळी. तदर्पिता अखिलाचार चेष्टता. त्यांनी काय केले, नारद म्हणतात आपले जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. आपलं जे कोणती क्रिया होईल ती परमात्म्याच्या उद्देशाने व्हायला लागली की त्याला म्हणतात भक्त, त्याला म्हणतात भक्ती. आणि तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. जर त्या आपल्याला भगवंताचं भजन झालं नाही तर जसं बाळ हुरू मग काय कन्या सासुरेची जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. अच्छा, चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, किंवा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. अशी जर अंतकरणाची आपल्या इष्ट देवतेविषयी विरहाच्या अवस्थेमध्ये जर अंतकरण द्रवीभूत व्हायला लागलं तर त्याला म्हणतात भक्ती. विठ्ठल विठ्ठल. या भक्तीचे प्रकार आहेत. श्रवण, काही लोकांना ऐकावंच वाटतं, ऐकणं ही सुद्धा भक्तीच आहे. नंतर श्रवणम, कीर्तनम, महाराजांच्या जीवनाचा स्थायी भाव काय होता, कीर्तन. तर कीर्तन ही सुद्धा काय भक्ती. कीर्तन म्हणजे ते कीर्तन हे नामघोष, निर्लज्ज करीते हरीचे दास, सकळ ओथंबले रस तुटती पाश भवबंधाचे. असं या कीर्तन भक्तीचं सामर्थ्य आहे. काही लोक भगवंताच्या नामोच्चारणामध्ये रमलेले असतात, ही कीर्तन भक्ती. काहींना अर्चन भक्ती, भगवंताची पूजा करणं पुष्पपत्राधिकांनी यथाशक्ती. काहींचं वंदन हे जीवनात महत्वाचं आहे. की तुकाराम महाराज म्हणतात ना, नमन ते नम्रता अंगी.
नेघे रंगी पालट. खरं मनुष्याच्या जीवनामध्ये हात जोडलेले पाहिजेत. का तर त्यांनी सांगितलं नमन करायला पाहिजे. कारण नमन केलं याचाच अर्थ मनुष्य आपलं मस्तक दुसऱ्याच्या पायावर टेकवतो, आपल्या इष्टदेवतेच्या पायावर टेकवतो. याचाच अर्थ निरंकारी होणं. आणि निरंकारी झाल्याशिवाय खरी भक्ती संभवत नाही. आणि त्याचं साधन जर कोणतं असेल तर ते नमनते नम्रता अंगी. आणि काही प्रसंग आला तरी नेघे रंगी पालट, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी दुसरी एक चिंतन केलं अखंडानंद स्वामींनी, न मनाह इति न मनाह. ज्यांनी आपलं स्वतःचं मन शरीर माझं नाही, या ठिकाणी सर्व कोणाचं आहे? तुझंच आहे. भक्ती सिद्धांतामध्ये सगळं देवाचंच आहे, ऐक नाही. आणि ज्ञानामध्ये सगळा मीच. आणि अखंडानंद स्वामी काय म्हणतात? ज्ञानामध्ये सगळा मीच आणि भक्तीमध्ये सगळा तूही तूच तू आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरी भक्ती आहे, पाचवी भक्ती आहे दास्य. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. हनुमानरायाने जसं दास्यत्व केलं तर त्याप्रमाणे दासभक्ती. मी तुमचा सेवक आहे, तुमचा सेवक नाही, तुमच्या सेवकाचा सेवक आहे. तर एक स्तोत्र आहे एका वैष्णव अशा एका राजाने लिहिलेले आहे, त्याचं नाव लक्षात नाही. त्या राजाने लिहिले की या ठिकाणी तुमच्या दासाच्या चाकराच्या दासाचा दास असं म्हणून जरी माझं कुठं स्मरण केलं हृदयात तरी मी धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल. याला म्हणतात दास्यत्व भक्ती. आणि नंतर त्यांनी सांगितलं सख्यत्व भक्ती. ही आत्मनिवेदनातळीची पीठिका, जे आत्मनिवेदनातळीची जे पीठिका जे पीठिका होय सख्याची पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृकागा. त्यांनी सांगितलं हे जर तुम्हाला शिकायचं असेल मित्रपणाने परमात्म्याची प्राप्ती. लोक काय करतात? परमात्म्याची पूजा करतात, पण परमात्म्याशी कोणतं तरी नातं जोडलं पाहिजे. तुकाराम महाराजांना 48 वर्षाच्या आयुष्यात विमान आलं. याचं कारण होतं जेवढी नाती आहेत सगळी नाती तुकाराम कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा एक मैत्री, भगवंताची मैत्री करणं. आपण आयुष्यभर गीता वाचतो, गीतेचा अर्थ कळत नाही. आणि रणांगणावर त्या 700 श्लोकामध्ये अर्जुन निहाल झाला आणि देवाला म्हणतो नष्टो महास्मृती लब्धा. का तर भगवंताची त्यांनी मैत्री केली होती. विठ्ठल विठ्ठल. शेवटची भक्ती आत्मनिवेदन. आत्मनिवेदन. त्या सख्यपणे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एक रूप. आणि आत्मनिवेदन भक्तीचे आचार्य आहेत भगवान शंकर. आपलं संपूर्ण समर्पण. विठ्ठल विठ्ठल. ही सर्व भक्तीच आहे. कारण मोठमोठ्या आचार्यांनी शास्त्रांतर्गत केलेल्या ह्या व्याख्या आहेत. आणि असं असताना या ठिकाणी आपल्याला बरेच लोक भक्ती करताना दिसतात. ते भक्ती करताना आता तर काय हे भक्तीचं पेव फुटलेलं आहे. जे लोक नास्तिक म्हणतो ना, देवाला मानत नाही, तर त्यांची बायको मेली किंवा नोकरी गेली का लगेच देवाच्या खेट्या घालायला लागतात. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी संख्या भक्ती संबंधाने संख्येची भरपूर वाढ आहे.
तुम्ही हिंडता तुम्हाला जास्त दिसतं. संख्येची वाढ आहे पण गुणवत्तेची वाढ नाही. विठ्ठल विठ्ठल. या भक्तांचे सुद्धा प्रकार केले. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. लोक काय करतात, आपल्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा संकट आलं की त्या संकटाचा परिहार करण्यासाठी फार देवाची विनवणी करतात आणि संकट एकदा गेलं तर त्या देवाला विसरून जातात. असं सुखात देव आठवत नाही, दुःखात आठवतो, अशा प्रकारची स्थिती. त्याला म्हणतात अर्थभक्त. काही लोक अर्थार्थी, आपल्याला ज्या इच्छित वस्तू आहेत त्या प्राप्त व्हावा. या अर्थ म्हणजे भक्त फक्त दुःख नको, दुःखाच्या निवारणासाठी इच्छा करतो. अर्थार्थी जो आहे, आपल्याला इप्सित वस्तू आपल्याला प्राप्त व्हाव्या म्हणून देवाची प्रार्थना करतो. पण हे जे सगळे आहेत ना, हे सगळे भगवंताच्या ठिकाणी हे गोचिडे भक्त आहेत. गोचिडे भक्त म्हणजे म्हशीला गोचिड आवडत नाही पण गोचिडाला म्हैस मात्र आवडते, कारण रक्त शोषण करायला मिळतं. तसा हा भगवान जणू काय आपला कोणीतरी नोकर आहे असं त्यांना वाटतं. हा रामा गडी आहे असं समजून पुन्हा शास्त्राचं समर्थन करतात आणि संकटाच्या वेळेला आता जसं अभंग म्हणे, तुकया बंधू म्हणे द्रौपदीचा धावा केला तैसा मला पावे आता. विठ्ठल विठ्ठल. काही लोक असे आहेत की त्या लोकांना असं वाटतं की हे जग कुठून निर्माण झालं, हे मला सुख दुःख का होतात, मी कुठून आलो, मला कुठं जायचं, ह्या जगामध्ये वैचित्र्य काय आहे, अशा प्रकारचं नेमकं ह्या जगाचं वास्तव आधार किंवा अधिष्ठान तत्व काय आहे हे जाणून घ्यावं वाटतं. कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. ते देवाला विनवतात, देवा खरं तुझं काय स्वरूप आहे ते मला तू दाखव आणि माझ्या जीवनाचं तुझ्या स्वरूपात समरस करून घे. तुझं आणि माझं यथार्थ स्वरूप दाखवून त्याच्याशी मला ऐक्य भावाला प्राप्त करून दे. अशा प्रकारची प्रार्थना करणारे काही लोक असतात, त्यांना म्हणतात जिज्ञासू भक्त. आणि काही लोक असे आहेत की त्यांना तर मी कोण आहे ह्या प्रश्नाचा उलगडा झालेला आहे. मी देवाचा नाही, देव माझा नाही, मी देवच आहे असं ज्यांना तळहाताच्या आवळ्यासारखं ज्ञान झालं त्यांना म्हणतात ज्ञानी. परंतु या ठिकाणी अशा प्रकारचा हा भक्त आहे की मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा, शिव भूत्वा शिवम यजेत. याला म्हणतात ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं लोकसंग्रहासाठी स्वतः अनुष्ठान करून जगताला मार्गदर्शक होणारा संत. त्याला म्हणतात ज्ञानी भक्त. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं की अशा प्रकाराने पाहिलं लोक तर भक्ती करतात, परंतु आम्हाला या भक्तीचं काहीतरी मार्मिक रहस्य सांगा. भक्तीचे आचार्य आपण पाहतो नारद भक्ती सूत्रामध्ये, तर इति शांडिल्या, इति गार्ग्या, इति पाराशर्या, नारदस्तू, म्हणजे असे अनेक जणांचे अनेक मत आहे. तेव्हा आम्ही नेमकं काय करावं? तुकोबाराय तुमचं म्हणणं आहे ना, तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, सेवितो हा रस वाटितो आणि का, असा तुमचा अनुभव आहे. तुमच्या अनुभवाचे बोल आम्हाला काहीतरी सांगा की जेणेकरून आमचं जीवन निर्वेद अशा प्रकारचं भक्तिमय जीवन होईल, आमच्या जीवनाचं सार्थक होईल. आमचा मरणकाल जो आहे तो मरणकाल सुद्धा अत्यंत शुभ पवित्र अशा स्वरूपाचा होईल. आमच्या जीवनात तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, असं काहीतरी जे मार्मिक भक्तीचं रहस्य असेल ते तुम्ही आम्हाला कथन करा. आणि असं सांगितल्यानंतर लोकांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचे अनेक प्रकार आहे, परंतु या ठिकाणी आपण जशी पतिव्रता स्त्री आहे ती पतीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, तर ते येर ते पांडवा वाणिज्य करणे. आपल्या पतीच्या मताला अनुसरून जी करते ती पतिव्रता असते. आपल्या मनाला वाटेल तशी सेवा करते ती पतिव्रता नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की ते वाणिज्य करणे, तो व्यापार आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं आपण भक्ती करतो आणि आपल्या कल्पनेप्रमाणे भक्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात तसं करू नका, तर देवाला जी आवडते ती भक्ती करा. ह्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. थोर भक्त थोर भक्त
जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला जीवनाचं अत्यंत मार्मिक रहस्य भक्तीच्या रूपाने सांगत आहेत. तुकाराम महाराजांचे हे 4 चरण आहेत, परंतु ही जीवनाची चतुसूत्री आहे आणि त्या चतुसूत्रीत 4092 अभंग आहेत. जरी नाही कोणी केलं एवढाच अभंग आपल्या जीवनामध्ये आरशाप्रमाणे जर आपण पाहिला आणि जर कुठं कमी पडत असेल तर त्या ठिकाणी जसा कपाळावरचा गंध वाकडा आला तर आपण आरशात सरळ करत नाही, आपल्या कपाळावर करतो. त्याप्रमाणे ह्या अभंग आरशामध्ये पाहायचा आणि आपल्या जीवनातली एक एक त्रुटी एक एक वैगुण्य याचा जर परिहार करण्याचा आपण प्रयत्न केला तर आपलं जीवन सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखं होईल. काही लोक म्हणतात तुकाराम महाराजांसारखं कसं होईल, ते अवतारी कुटीतले पुरुष होते. स्वामी महाराज म्हणे जर अवतारी कुटीतले होते पण ही साधना मनुष्य शरीरात येऊनच केली ना, मग ते अवतारी होते, मग तुम्ही काय भूत आहात का? विठ्ठल विठ्ठल चतुसूत्री सूत्राचं लक्षण केले काय? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदम विदुः. 4092 अभंगातला एवढा अभंग जर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये याचंच जरी चिंतन केलं तरी त्या माणसाचं जीवन परिपूर्ण धन्य निहाल अशा प्रकारचं होईल. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की या ठिकाणी बघा भक्ती काय म्हणतात, देवाला आवडणारी भक्ती, पण ती कशी? हेची थोर भक्ती हीच सर्वात श्रेष्ठ असणारी भक्ती आहे आणि ती देवाला आवडते. पण या ठिकाणी मग आता एवढे भक्तीचे प्रकार पाहिले ते नाही का आवडत? तुकाराम महाराज म्हणतात हेची चकाराने असं सांगतात, मी तुम्हाला सांगतो की देवाला आवडणारी भक्ती हीच आहे. आणि ती कोणती आहे तर तुकाराम महाराज सांगत नाही का अर्थात असे प्रकार सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात एकच त्याचं लक्षण आहे, देवाला आवडणाऱ्या भक्तीचं हेच लक्षण आहे. ते कोणतं तर संकल्पावी माया संसाराची. तुकाराम महाराज ह्या संसाराचा प्रपंचाचा त्याग करा असं म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी जी संसाराविषयी असणारी माया नाम मोह, त्याच्याविषयी असणारी आसक्ती, त्या आसक्तीचा परित्याग करा आणि संकल्पावी माया संसाराची, त्या संसारामध्ये राहू नका. स्वरूपाने त्याचा त्याग करा किंवा स्वरूपाने त्याग करता येणं शक्यही नाही. अशा प्रकारची स्थिती असताना जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की फक्त त्याच्याविषयी असणारी जी आसक्ती, ती आसक्ती सोडून द्या, हीच तुमची भक्ती. थोडक्यात काय तुकाराम महाराजांचं सूत्र ह्या पहिल्या चरणामध्ये आहे की संसार विषयक असणाऱ्या शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या पंचविषयात्मक असणारं जे मायेचं कार्य आहे, ते माया आणि मायाचं कार्य हे सर्वच्या सर्व मिथ्या असल्यामुळं, कल्पित असल्यामुळं, स्वप्नाप्रमाणे, मृगजळाप्रमाणे, रज्जू सर्पाप्रमाणे असं भासमान होणार आहे. त्यामुळं ह्या मिथ्या गोष्टींचा तुम्ही कोणत्याही प्रकारची आसक्ती धारण करू नका. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं मनुष्य किती मुक्त राहू शकतो? तुकाराम महाराजांना दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली. ही स्थिती काही साधारण गोष्ट आहे का?
कोपला पाटील गावचे हे लोक, ही काही साधारण गोष्ट आहे का? परंतु याच्यामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांचं जीवन जे आहे ते काय आहे, आनंदाची रेलचेल आहे. आनंदाचे डोहे आनंद तरंग, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. अशा प्रकारचं जीवन जगण्याची कला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये शिकवतात. रात्रीच आम्ही थोडं चिंतन केलं की असं आहे, मनुष्याने थोडा विचार करावा. स्वप्न पडतं आपल्याला. स्वप्नामध्ये एखाद्या मनुष्याचं कोणी मरण पावतं, वडील म्हणा कोणी, आणि एखाद्याला मुलगा होतो. जागं झाल्यानंतर तो मनुष्य कधी मुलगा झाला म्हणून त्या ठिकाणी पेढे वाटत नाही किंवा वडील मरण पावले म्हणून दशक्रिया करायला प्रवृत्त होत नाही. हे कारण का? जागं झाल्यावर त्याचा निश्चय काय होतो की हे सगळं खोटं आहे. बरं, सगळं जागृतीसारखं दिसलं की नाही, मुलगा झाला, मुलगा मेला, त्या ठिकाणी वडील वारले किंवा काही जे गोष्टी आहेत जशा तशा घडतात, आणि जागा झाल्यावर नाही म्हणतो का ते काय आहे, खोटं आहे असं म्हणतो, सर्व खोटं आहे, मिथ्या आहे असं म्हणतो. याचा अर्थ दिसलं नाही का, जागृतीसारखं दिसलं नाही का, तरीसुद्धा ते दिसूनही सुद्धा म्हणतो खोटं आहे. कारण जागा आलं का ते आपल्याला दिसत नाही, जागा आली की ते स्वप्नातले पदार्थ आपल्याला दिसत नाही. त्यामुळं याला काही शास्त्र पाहावं लागतं का, संतांना शरण जावं लागतं का, देवाची भक्ती करावी लागते का? आपोआप नुसते अवस्थांतर झालं का त्या गोष्टीचा मिथ्यात्व निश्चय होतो, त्याचं सुखही होत नाही आणि त्याचं दुःखही होत नाही. याच्यामध्ये वेदामध्ये सांगतात, थोडक्यात सांगतो, वेदामध्ये सांगतात अरे बाबा हे जे स्वप्न आहे ना, वेदामध्ये लिहिलं स्वप्न पडतं कुठतं. स्वप्नामध्ये सगळं आपण 10x10च्या खोलीत झोपतो आणि स्वप्नामध्ये सगळं पंढरपूर मावतं. आता 10x10च्या खोलीत पंढरपूर मावेल का? बरं, 3 पिढ्या स्वप्नात येतात. 3 पिढ्या स्वप्न किती वेळ पडतं? एका पापणीची उघड झाप होते ना, त्याला क्षण म्हणतात. एक क्षणभर स्वप्न पडतं. आणि म्हणे ते जागा किती आहे त्याला, तर आपल्या कंठामध्ये वेदामध्ये लिहिलं पुरितत नावाची नाडी आहे, आणि त्या नाडीचं परिमाण काय आहे तर एका केसाचा 1000वा हिस्सा, तिचे 100 करायचे आणि त्या 100चे पुन्हा 100 करायचे, आणि तेवढ्या जागेमध्ये काय पडतं, स्वप्न पडतं. आणि जागं झाल्यावर आपण काय म्हणतो, त्याला योग्य देश नाही, योग्य काळ नाही, ते स्वप्न खोटं आहे, दिसतं फक्त दिसण्यापुरतंच असतं, त्याच्यात काही राम नसतो असं म्हणतात. आता म्हणून जागृती काय आहे, पुन्हा जागृतीतून जागा झालं का ते आपलं स्वप्नातून जागा झालं का स्वप्नाचे पदार्थ दिसत नाही. आता शास्त्रकार आपल्याला विचारतात की जेव्हा तू स्वप्नात जातो तेव्हा स्वप्नात जेव्हा तुला ताण लागते तर हा उश्याला जर तांब्या असला तो उपयोगाला येतो का? स्वप्नातल्या ताण लागलेल्या माणसाला उपयोगाला येत नाही, तिथं स्वप्नातलाच तांब्या लागतो. इथं असून काही उपयोग होत नाही. आता विचारतात जर स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाही म्हणून ते मिथ्या आहे, तर जागृतीतले पदार्थ स्वप्नात कुठं दिसतात, कुठं उपयोगाला येतात? त्यांना सत्य म्हणण्याचा काय अधिकार? जागृतीतले पदार्थ, जागृती स्वप्नाचे पदार्थ दिसत नाही म्हणून स्वप्न मिथ्या म्हणतो, तर स्वप्नात तरी जागृतीचे पदार्थ दिसतात का? त्याला सत्य म्हणण्याचा काय अधिकार? ज्ञानोबा राय तर इतक्या पुढे जाऊन सांगतात की अरे बाबा हे काय आहे, जे जे देखणे सकळ ते ते तुकोबारायांचा अभंग, जे जे देखणे माऊलीचा अभंग, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ मनोनी चिंती चरण कळमळ रखुमा देवी वराचे. तर असं शास्त्रकार सांगतात अरे बाबा हे जे स्वप्न आहे ना, तू म्हणतो की स्वप्न खोटं जागृती खरी. वेदामध्ये ह्या स्वप्नाला पुरितत नाडीमध्ये स्थान तरी सांगितलं, केसाच्या 1000वा हिस्सा आणि एक क्षण सांगितला. वेदाने जेवढं जागृतीचं वर्णन केले नाही त्याला देशही नाही आणि काळही नाही, म्हणून हे स्वप्नातलं स्वप्न आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग मृगजळा काय करावा उतार? मृगजळातून तरुण जाण्यासाठी नाव शोधावी लागते का? नाही, मृगजळ खोटं आहे. असं जर तुम्हाला देवाच्या संतांच्या कृपेने जर कळलं तर हे संत, हे सर्व जे काय आहे हे सर्वच्या सर्व स्वप्नातलं स्वप्न आहे. हे स्वप्नातलं मृगजळ आहे. ओराड नव्हे स्वप्न गे माय, अशी याच्या प्रकारची स्थिती आहे. आणि असं जर मनुष्याला जीवनामध्ये कळलं हे सर्व मिथ्या आहे तर त्याला त्याच्याविषयी प्रेम राहील का? मिथ्या पदार्थ कळला मग कोणी त्याच्याविषयी प्रेम ठेवील का? नाही. म्हणजे काय, तुकाराम महाराजांना सांगायचे खऱ्या अर्थाने या कार्यकारण प्रपंचाविषयी, संसाराविषयी मिथ्यात्व निश्चय करणं
हां, हेच त्याच्यावरच्या मायेचं काय आहे, संकल्प म्हणजे परित्याग आहे. संकल्प शब्द या ठिकाणी ना काय याच्यामध्ये लिहिलंय, कल्प्यते कल्पतरोरिव. व्याकरणशास्त्रामध्ये सांगतात कल्प हा धातू आहे ना कल्पतरूप्रमाणे. जर आपल्याला एखाद्या धातूचं रूप आठवलं नाही ना मग कल्पते म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल इथं संकल्पावी माया संसाराची म्हणजे मायात्मक संसाराचं खूप खूप संकल्प करावेत असं तर काय अर्थ घेता येणार नाही. त्या ठिकाणी भरपूर पूर्वापर विरोध दोष येईल. मग याचा अर्थ असा आहे की ह्याचा मोह ठेवायचा नाही. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, असा ह्या संसाराविषयीची आसक्ती टाकली ना ही खरी देवाची भक्ती आहे. विठ्ठल हा, आमच्या दवाखान्यातही गोष्टी घडल्या आणि इथं घडलेली गोष्ट सांगतो, थोडक्यात सांगतो. तर काय झालं की एक मनुष्य आहे, तो अखंड नामधारक आहे, अखंड नामधारक आहे. थोड्या दिवसाची गोष्ट आहे. आणि ते एक दिवस रात्रीच आले आणि त्यांनी दरवाजा वाजवला. मी उघडलं. ते म्हणे ते आले होते 12-12:30च्या दरम्यान. ते म्हणे रात्रभर झोप नाही, इतकं पोट दुखतं म्हणे आणि फार गायावाया करायला लागला. मी तिथं माझं अंथरूण होतं. त्यांना म्हणलं झोपा पाहतो, नाही तर म्हणलं ती पाठीमागून येते. विठ्ठल विठ्ठल नामधारक आहे पण संसारावरची आसक्ती गेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात ती भक्ती होत नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी सांगितलं की संकल्पावी माया संसाराची. मनुष्याने जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सार्थक केला. तसं आपल्या जीवनातला जो दिवस उगवेल त्याच्यामध्ये आपली आसक्ती किती कमी झाली याची चाचपणी आपण दररोज झोपण्यापूर्वी केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल साधक लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, मग आमचं जीवनक्रम कसा काढायचा ते अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. देविले अनंत कैसी रहावे, देविले अनंत कैसी रहावे, देविले अनंत कैसी रहावे, देविले अनंत कैसी रहावे, आठविले अनंत कैसी रहावे, ठेविले अनंत कैसी रहावे, ठेविले अनंत कैसी रहावे, ठेविले अनंत कैसी रहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंत कैसी रहावे, ठेविले अनंत कैसी रहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंत कैसी रहावे, ठेविले अनंत कैसी रहावे, ठेविले अनंत कैसी रहावे, ठेविले अनंत कैसी रहावे, ठेविले अनंत
राहावे ठेविले कैसेची राहावे ठेविले राहावे समाधान 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 ठेविले राहावे ठेविले राहावे लोक म्हणतात संतांनी लोकांना आळशी केलं, ठेविले अनंते तैसेची राहावे. लोक चिखलाच्या गोळ्यासारखे संतांनी आळशी केले. संतांचा कोणी अभंगवाणी सगळी वाचतं का? तेवढाच अर्ध प्रमाण वाचतात. त्याचं पुढचं सुद्धा उत्तरार्ध पाठ नसतो आणि तो तुकाराम महाराजांवर टीका करतो. विठ्ठल विठ्ठल. अरे षड्लिंगपूर्वक अध्ययन करा आणि मग त्याच्याविषयीचं साधक बाधक विवेचन करा. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा प्रयत्नाची पराकाष्ठा होते आणि पराकाष्ठा करूनही जेव्हा आपलं इच्छित फल प्राप्त होत नाही, तेव्हा जर विचार केला तर कर्मविपाकाचा सिद्धांत मानल्याशिवाय काहीच इलाज नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेला म्हणतात प्रारब्ध कर्मनाम भोगादेव क्षया. जर तुकाराम महाराजांची ही प्रमाण दिसत नाही त्यांना, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. काय व्याघ्र ज्ञानोबाराय म्हणतात अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की ते वचन त्यांना दिसत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये मनुष्याला शरीर बलाचा अभिमान जोपर्यंत आहे, बुद्धिबलाचा अभिमान आहे, मनोबलाचा अभिमान आहे, तोपर्यंत मनुष्याला शाश्वत रम्य समाधान कधीच प्राप्त होत नाही. त्याला श्रद्धापूर्वक परमात्म्याचा जोपर्यंत आश्रय घेतला नाही आणि आपण त्याच्या पुढं नतमस्तक झालो नाही, तोपर्यंत जीवनात येणाऱ्या दुःखाला सामोरं जाण्यासाठी लागणारं जे सामर्थ्य आहे ते परमात्म्याने जर आपल्याला प्रदत्त केलं नाही तर मनुष्याला समाधान प्राप्त होतच नाही. विठ्ठल विठ्ठल. अखंडानंद स्वामींनी गोष्ट सांगितली की एका नावेमध्ये लोक बसले आणि परतीराला गंगेच्या जायला लागले. जाताना काय झालं की त्या नावेला पडलं छिद्र आणि एकदम पाणी त्याच्यामध्ये शिरायला लागलं. आपल्या नावेमध्ये पाणी शिरायला लागलं. नावाड्याने सांगितलं तो लोकांना की बघा आता नावेमध्ये पाणी शिरतंय, नाव बुडण्याची शक्यता आहे, आपापले प्राण वाचण्यासाठी तुम्हाला पोहता येतं का? बऱ्याच जणांना येत नव्हतं. काय करायचं म्हणे आता तुम्ही एवढे करा, सगळे मिळून हे जितकं पाणी वेगाने आतमध्ये येतं सगळ्यांनी बाहेर टाका. सगळ्यांनी ओंजळीनं पाणी बाहेर टाकायला सुरुवात केली की जेणेकरून नाव तरून जाईल आणि ती नाव सगळ्यांना यश आलं, ती जवळजवळ गेली. परंतु त्यावेळेला मध्ये एक बसलेला महात्मा होता. तो काय करायचा, ही लोक आतलं पाणी बाहेर टाकायची आणि तो तेवढ्यामध्ये बाहेरचं पाणी आतमध्ये टाकायचा. आणि ज्या वेळेला ती नाव पोचण्यात तीराला लागली त्यावेळेला सगळ्या लोकांचा जीवात जीव आला. लोकांनी थोडंसं पाणी होतं म्हणजे काय आता आपण पोचलो. त्यांनी त्यावेळेला काय करायला सुरुवात केली, आतलं पाणी बाहेर टाकायला लागला. लोक म्हणे वेडाच आहे, आता नाव तीराला आली, आता काय करतो, आता आतलं पाणी बाहेर टाकायला लागला, विरुद्ध करायला लागला. त्यांनी सांगितलं मघा ज्यावेळेला ती बुडायला लागली ना नाव, त्यावेळेला परमात्म्याची इच्छा होती, त्याच्या इच्छेची आपली इच्छा मिळवायची, म्हणून त्याला बुडवायचं ना तर आणखी पाणी टाका
आणि ज्या वेळेला त्याला वाचवायचं ना तर आता बाहेर टाका विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला हे एकदा आजारी होते, फार आजारी होते. त्यांना कोणी ICU मध्ये म्हणजे घेत पण नव्हतं हॉस्पिटलला. नंतर मग त्या सलाईन वगैरे खूप लावली, सगळे अंग सुजलं. तर मी गेलो भेटायला. मी त्यांना म्हटलं काही त्रास होतो का? तर ते म्हणले फारच त्रास होतो. म्हणलं हो द्या, जाऊ द्या त्रास, पण देवाची माऊलीची कृपा आहे, तुम्ही वाचले तरी. हे म्हणले माऊलीची कृपा काय इतक्या हलक्या कामावरी नको नेऊ. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ आहे माणसाने दुःख आलं की मग काय म्हणायचं देवाने दिलं, आणि सुख झालं का आपला पुरुषार्थ आहे. हे जीवनच विफल आहे. विठ्ठल विठ्ठल. चित्ती असो द्यावे समाधान. त्या ठिकाणी मनुष्याने जी परिस्थिती आली, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, आणि कौतुक तूप आहे संचिताचे. विठ्ठल विठ्ठल. घडलेली गोष्ट थोडक्यात सांगतो. स्वामी महाराजांचे एक गुरुबंधू होते. त्यांना त्या गुरुजींनी एकदा पूर्वीच्या काळात खेटर लोक घालत होते, तर ते खेटराला तेल द्यायला सांगितलं. ते पूर्वीचे जे चर्मकार ते त्या जोड्याला खूप सजवीत असत, त्याला मोठमोठे गोंडे केलेले होते. ते बिचारे त्यांना माहीत नाही गुरुबंधूंना. त्यांनी काय केलं की त्या जे गोंडे होते त्यालाही तेल लावलं आणि पुन्हा त्यांच्याजवळ आणले. त्यांनी दिली एक मोठी थापड त्याला की अरे माझा सगळा जोडा खराब केला, याला कुठे काही तेल लावायचं असतं का? मोठे शिकलेले होते, विद्वान होते. आणि त्यांना खूप राग आला. ते म्हणे तुम्ही मला लगेच चापट मारली, काय थोडीशी चूक झाली तर काय बिघडलं म्हणे, तुम्ही मला काय समजलं? ते एक श्रीमंताचा मुलगा होता, विद्वान पण होता. इतक्या विद्वान होते की त्यांना पाठ सांगत असताना निर्विकल्प समाधी लागली. इतका महान तो महापुरुष होता. परंतु त्यांना राग आला आणि ते लगेच म्हटले मी काही तुमच्या आश्रमासाठी येथे राहिलं पाहिजे असं काही नाही, मी लात मारील तिथं पाणी काढील म्हणे, आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर काशीला गेले. काशीला मोठमोठ्या चर्चा ज्या असतात ज्ञानवापीवर, त्याच्यामध्ये त्यांना निमंत्रित असायचं. पण पुढं कर्मधर्म संयोगाने त्यांना जलोदर नावाचा व्याधी झाला की त्या पोटामध्ये पाणी झालं, आणि सुईनं पाणी काढलं की 1-1 लिटर पाणी निघायचं. पाणी बाजूला काढलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा पोट फुगायचं. त्यांना कळून आलं की आता हा आजार बरा होणार नाही. त्यांनी स्वामी महाराजांना पत्र पाठवलं की मी आता शेवटच्या अवस्थेत आहे, मला तुमची भेट घेण्याची इच्छा आहे. मग स्वामी महाराज काशीला गेले आणि त्यांच्याबरोबर अजूनही दुसरा एक विद्यार्थी होता. तर तिथं गेल्यानंतर स्वामी महाराजांनी त्याला भेटले. ते रडायला लागले. ते म्हणे तू बरा होशील काय, त्याची समजूत घातली. परंतु ते फारच दुःखी होते, कष्टी होते. आणि त्यावेळेला स्वामी महाराजांनी सांगितलं ठीक होईल. त्याचं पाणी त्या दिवशी काढलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी झालं, पुन्हा काढलं. 8 दिवस स्वामी महाराज तिथं राहिले. तर ते म्हणे काय करावं स्वामी महाराज, की आता हे पोटात पाणीच सारखं होतं, कसं काय काय करावं याच्यासाठी. स्वामी महाराज म्हणे अरे तू लात मारील तिथं पाणी काढशील, मग एवढं लिटरभर पाणी काढणं काय अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाने ईश्वरी सत्तेपुढं नतमस्तक होणं हे जीवनाचं साफल्याचं एक मार्गदर्शक तत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. अजून 3ऱ्या चरणात नाहीतरी तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही दुःख करीत बसले. दुःख केल्याने दुःख अधिक वाढत राहतं, दुःखाचा विस्तार होत राहतो. म्हणून केवळ एक जरी प्रारब्ध प्राप्त दुःख आलं तरी त्याचं दुःख करीत बसू नये, हे अभंगाच्या 3य चरणात सांगतात. वाहे जाऊ दे ग वाहे जाऊ दे ग दुःखाची केवळ वाहे जाऊ दे ग वाहे जाऊ दे ग वाहे जाऊ दे ग दुःख केवळ वाहे लाऊ दे ग
वाहेला उद्वेगा दुःखाची केवळ वाहेला उद्वेगा वाहेला उद्वेगा वाहेला उद्वेगा दुःखाचे केवळ वाहेला उद्वेगा भोगले ते फळ संचिताचे भोगले ते फळ संचिताचे ठेविले आनंदे ठेविले आनंदे आतशी राहावे ठेविले आनंदे भोगले ते फळ संचिताचे भोगले ते फळ संचिताचे ठेविले आनंद ठेविले आनंद कैसे ते राहावे ठेविले आनंद वाहिना उद्वेग दुःखाची केवळ भोगले ते फळ संचिताचे भोगले ते फळ संचिताचे वाहिना उद्वेग दुःखाची केवळ भोगले ते फळ संचिताचे भोगले ते फळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. उद्वेग म्हणजे दुःखच आहे आणि एखाद्या प्रसंगाने जर आपण दुःख करीत बसलो तर ते दुःख वाढत जातं. स्वामी महाराज सांगायचे की भक्त किंवा ज्ञानी आणि सामान्य मनुष्य याच्यात एकच फरक आहे. कारण काय आहे, मनुष्याने जे कर्म केलं ते कर्म त्या फलाचा भोग दिल्याशिवाय राहत नाही. जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता होतो. ही अपरिहार्य गोष्ट आहे, अटळ गोष्ट आहे. आणि त्याला भोग व्हायचं म्हटलं तर सुख दुःख अन्यतर साक्षात्कार हा भोगा. सुख किंवा दुःख काहीतरी त्याला झाल्याशिवाय राहणार नाही, तरच भोग होईल. तो ज्ञानी असो किंवा भक्त असो. पण मग काय, त्याला जर दुःखाचा भोग असला तर दुःखाकार वृत्ती होईलच की नाही. आणि अज्ञानी असला त्यालाही दुःख झालं तर त्याची दुःखाकार वृत्ती होईलच की नाही. मग पण हा जो अज्ञानी असतो ना, हे दुःख झालं का आणि जाईल कधी, याचे पुन्हा दुःख करीत बसतो. गेलं नाही तर दुःख, आणि कधी जाईल याचंही दुःख, आलं का याचंही दुःख. म्हणजे एका दुःख तर झालं पण त्या दुःखाचं दुःख, अशी दोन दुःख जो ज्याला असतात त्याला म्हणायचं अभक्त, इथं त्याला म्हणायचं अज्ञानी. आणि ज्याच्या ठिकाणी एकच दुःख होतं त्याला म्हणतात ज्ञानी किंवा त्याला म्हणतात भक्त. विठ्ठल विठ्ठल. अरे स्वामी महाराज म्हणायचे, पाहुणा घरात आला तुम्ही विचारता का तू कधी जाणार आहे, किती दिवस मुक्काम आहे, तू आमच्या घरातच राहणार आहे. आम्हाला माहित आहे पाहुणा आला तो जाण्यासाठी आला. त्याचप्रमाणे जीवनात ही सुख दुःख जी आहे ही आगमापायी नाही. दुःख आलं ना, न बोलावता आलं ना तर ते न सांगता जाणार आहे. सुख आलं ना, इच्छा करून आलं पण आता इच्छा न करता सुद्धा जाणार आहे. हे चक्र आहे. आणि या सृष्टीचक्र हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या असा भासमान होणारं हा सुख दुःखाचा व्यवहार आहे. मनुष्य जीवन हे सुखाचा आणि दुःखाचा विचार करण्यासाठी नाही, मनुष्य जीवन भगवत भक्ती करण्यासाठी आहे. विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. या ठिकाणी रामतीर्थांचं एक उदाहरण आहे. रामतीर्थ स्वामी हे गणिताचे फार भारतातले मोठे एक प्रकारचे प्राध्यापक होते ते, आणि खूप मोठे साधू होऊन गेले. या शतकातले विवेकानंदांच्या तुलनेचे स्वामी रामतीर्थ. तर ते लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये गेले ना, त्यांना 3-3 दिवस बाहेर येत नव्हते. त्यांना जेवणाचं सुद्धा स्मरण राहत नव्हतं. घरून डबा आणला तसाच राहायचा. जो शिपाई डबा घेऊन यायचा त्याला त्यांना कधी कधी म्हणजे बळजबरीनं प्रवृत्त करावं लागायचं. तर एकदा काय झालं,
त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली आणि त्यांना मुलगा झाला. आणि हे काही घरी गेले नाही तेव्हा तो शिपाई पळत सांगायला आला की सर तुम्हाला मुलगा झाला. ते म्हणे समुद्रात एक तरंग उत्पन्न झाला. एवढंच बोलले, आपल्या कामाला पुन्हा लागले. नंतर काय झालं, तो मुलगा 4.25 वर्षाचा झाला आणि त्याच्यानंतर तो मरण पावला. त्यावेळेला सुद्धा ते त्या ह्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये होते आणि त्यावेळेला तो शिपाई धावत आला आणि तो म्हटला सर आज आपला मुलगा त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त झाला. ते म्हणे समुद्रातला तरंग समुद्ररूप झाला. विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात ठेविले अनंते तैसेचे राहावे. याला म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. संचिताचं फळ तर भोगावंच लागतं. स्वामी महाराज म्हणायचे भोगावतच लागतंच पण जरा शिस्तीत राहा. शिस्तीत राहा म्हणजे दुःखाचं दुःख करू नको. विठ्ठल विठ्ठल लोकमान्य टिळकांची घडलेली हकीकत आहे, जीवनचरित्र आहे. ज्या वेळेला लोकमान्य टिळक नवा काळच ना संपादक होते आणि त्या संपादक असताना त्यांनी आग्रहलेख लिहायला घेतला आणि तितक्यामध्ये त्यांचा एकुलता एक असणारा मुलगा तो मरण पावला त्याच वाड्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की बळवंतराव तुमचे चिरंजीव गेले. लोकांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं झालं ना मग तुम्ही तयारी करणारच आहात ना सर्व, तुम्ही तयारी करा, मला थोडासा आग्रहलेख लिहायचा राहिला आहे. आणि तो आग्रहलेख लिहित आले आणि तितक्यामध्ये त्यांच्याकडं भेटायला आपल्या जळगावचे लोक आले आणि त्यांचं काहीतरी काम होतं. तर ते लोक जवळजवळ 2.5 तास थांबले आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या लोकमान्य टिळकांनी दिली. आणि नंतर त्याबरोबर आग्रहलेखही लिहून तयार होता. आणि तितक्यात ते लोक आले आणि त्यांनी सांगितलं की बळवंतराव आता सगळी तयारी झाली, आपल्याला निघावं लागेल. चला म्हणे, झालं माझं काम. ते लोकांना वाटलं काय काम, बाहेर येऊन पाहतात तर ती मुलाची तिरडी. विठ्ठल विठ्ठल त्यांना एवढं आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं की लोकमान्य टिळकजी तुम्ही अशा स्थितीमध्ये हे आम्हाला का सांगितलं नाही आणि आम्ही दुसऱ्या वेळेला आलो असतो. त्यांनी सांगितलं काही नाही, हे भोगणे ते फळ संचिताचे आणि वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि ठेविले अनंते तैसेचे राहावे. मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात माझं हे जीवनचरित्र आजपर्यंत आहे. आता आहे तैसा दिसतो विचार आणि पुढील प्रकार देव जाणे. पण मला वाटतं की त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी असं काय करावं, तुम्ही आम्ही सगळी त्याची लेकरं आहोत तर आपण सर्वांनीच आपल्या सगळ्या संसाराचा भारच त्याच्यावर टाकू आणि आपला संसारच त्याला समर्पण करू. हे अभंगाच्या 4th चरणात सांगतो. कामने घाल दयावरी भार, तुका म्हणे 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 घाल दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंत
अनंत तैसे रहावे ठेविले अनंत तैसे रहावे ठेविले अनंत तैसे रहावे वाह संसार देवा पाई वाह संसार देवा पाई ठेविले अनंत कैसे रहावे ठेविले अनंत कैसे रहावे ठेविले अनंत कैसे रहावे ठेविले अनंत कैसे रहावे तुका मने घालू दयावरी भार तुका म्हणे घालू दयावरी भार तुका म्हणे घालू दयावरी भार तुका म्हणे 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 दयावरी भार संसार देवा पाई संसार देवा पाई ठेविले अनंत रहावे ठेविले अनंत कैसे रहावे वावा संसार देवा पाई वावा संसार देवा पाई ठेविले अनंत कैसे रहावे ठेविले अनंत कैसे रहावे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. त्या परमात्म्यावर आमचा सर्व भार या ठिकाणी टाकून देऊन हा संसार माझा नाही, हा तुमचा आहे, अशा प्रकाराने ज्याचे दिले त्याशी पावे फळं आपणाशी या न्यायाने आम्ही सर्व भार देवावर घालू. तुकाराम म्हणतात, घालू म्हणजे आम्ही घालू, तुम्ही घाला, सर्वांनी आपण सर्व मिळूनच हे कार्य करू. जीवाने आपलं स्वतःच्या बलावर विश्वास ठेवायचा नाही. हा जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा आहे, त्याच्या चरणाच्या ठिकाणी आपल्या स्वत्वाचं समर्पण करायचं, असा याचा अर्थ आहे. या ठिकाणी असं आहे की थोडीशी गोष्ट सांगतो. गोष्ट आपण लक्षात घ्या. जर कोणी झोपलं तर कीर्तन 2 तास करीन, आणि जर आता जरी जागे झाले थोडा वेळ तर मग कीर्तन वेळेत संपू. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल की मागं बसल्यांचं काही दिसणार नाही. मला दिव्य दृष्टी दिली महाराजांनी आज. विठ्ठल
आम्ही कधी कधी पाठ नसला म्हणजे असं नवीन कोणतं वाङ्मय वाचत असतो. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी काही दिवस पाठाला खंड होता, म्हणून गीतांजली नावाचं रवींद्रनाथ टागोरांचं एक काव्य आहे की ज्या काव्याला नोबेल प्राईज मिळालं, विश्वातलं श्रेष्ठ काव्य म्हणून त्याला प्राईज मिळालं. तर त्याच्यामध्ये बंगालीचा ही इंग्लिश अनुवाद आहे. आम्ही थोडासा अभ्यास चिंतन करून त्याचं एक 4-10 कवितांचं चिंतन केलं. तर त्याच्यामध्ये एक भाव जो आला होता तो सांगतो थोडक्यात. एकदा असं झालं, एक भक्त होता आणि त्या भक्ताचं इतकं त्या परमात्म्याशी इतकी मैत्री जडलेली होती, आता सख्य सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या मागं पुढे उभा आहे सांभाळित, असं त्याचं त्या भक्ताचं आणि त्या देवाचं प्रेम होतं. एक दिवस तो अथांग समुद्राच्या वाळवंटात दोघंही गेले. दोघं बरोबर चालले, दोघांचे पाऊल वाळवंटामध्ये, गोष्ट चांगली ऐका, त्या दोघांचे पाऊल वाळवंटामध्ये उमटत होते. परंतु काय झालं, थोड्या वेळाने आपण म्हणतो ना समुद्रामध्ये कधी वादळ होतं, इतकं मोठं वादळ झालं की डोंगरासारख्या पर्वतासारख्या लाटाच्या लाटा उसळायला लागल्या. बरं ते वादळ जे ते इतकं वेगाने आलं की त्या ठिकाणी चक्रीवादळ जसं म्हणतो तर सगळी धूळ जी आहे, आपले वाळू जी आहे ती वाळू त्याच्या डोळ्यात जायला लागली, त्याला काहीच सुचेना, अशा प्रकारची स्थिती झाली. आणि तितक्यामध्ये त्याला जो बोट धरणारा बरोबर चालणारा जो परमात्मा होता, तो परमात्मा काही त्याला कुठं त्याने हाका मारल्या, कुठं पाहिलं, थोडं डोळे उघडून पाहिले, पण कुठंच परमात्मा दिसला नाही. आणि तो ज्या वेळेला ते वादळ थांबलं आणि त्यावेळेला पाहतो परमात्मा त्याच्या बरोबर आहेत. त्याने सांगितलं मी तुझ्याशी बोलणार नाही, तू माझ्याकडे बघू सुद्धा नको याच्यामध्ये. अरे ज्यावेळेला सुखाचे दिवस असतात तेव्हा सारखा माझ्याबरोबर नैवेद्यासाठी टपून असतो, आणि मला दुःखाचा प्रसंग आला का कुठं बेपत्ता झाला माहीत नाही. त्याने सांगितलं मी तुझ्या अजिबात नादी लागणार नाही. ते म्हणे अरे तू इतका का रागावला. त्यांनी सांगितलं बघ आता तुझे पाऊल आहेत माझ्याबरोबर, आणि ज्यावेळेला वादळ सुटलं तिथपर्यंत पाहिलं तुझ्या पावलाचा कुठं तपास नाही. माझे एकट्याचे पाऊल आहे, मला काय मोकलिले वनी आणि सावधानी वेडी येले, असं आहे की नाही. येथवरी होता संग आणि अंगे अंग लपविले, का नाही अरे जगजेठी म्हणून म्हणून दमछाक झाली, पण तू काय आला नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं कसं, तू असा माझ्यावर अविश्वास दाखवू नको. तुझे म्हणतो ना ही पावलं तुझी नाहीत, ती पावलं माझी आहेत. त्यांनी सांगितलं मग मी कुठे होतो. ते म्हणजे तू माझ्या खांद्यावर होता. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचा भक्तवत्सल दयाघन असणारा जो परमात्मा, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. जीवन जगण्याची कला आहे आणि ही कला तुकाराम महाराजांनी सांगून ठेवली. मध्यंतरी एका पुण्याला एक मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक 2 दिवसाचं शिबिर होतं, 3 दिवसाचं, आणि त्याची 40,000 रुपये फी होती. भारतातल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे काही त्याला काय म्हणतात ह्युमन रिसोर्स काय HR, तर त्या लोकांची निवड केली त्यांनी आणि त्यांना ह्या शिबिरासाठी पाठवलं. ते मी नाव सांगत नाही कोणाचं शिबिर होतं, तर त्याच्यासाठी त्यांनी पाठवलं आणि ते 3 दिवस राहिले. कंपनीने प्रत्येकाच्या पाठीमागं 40,000 रुपये फी भरली आणि नंतर ते आमच्या परिचयाचे आहेत म्हणून ते बंगलोरला असतात. तर ते आले, तर माऊलीच्या दर्शनाला आले. आमचा पाठ चालू होता, पाठ चालला होता विचारसागराचं प्रास्ताविक, आणि ते प्रास्ताविक त्याने ऐकलं जो आनंद सत्य प्रकाश. तर ते म्हणजे 40,000 रुपये तर आम्हाला एवढंही मिळालं नाही. विठ्ठल विठ्ठल आपण म्हणतो आर्ट ऑफ लिव्हिंग. अरे आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला, या एका अभंगातच तुकाराम महाराजांनी शिकवली. विठ्ठल विठ्ठल ही कला म्हणजे तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. ह्याचे ते महाराज सांगायचे दृष्टांत. आईला लहान मुलाला घेतलं आणि 7व्या मजल्यावर गेली आणि देतो तुला टाकून. तो म्हणतो खुशाल टाक. का बरं? त्याला माहिती आहे माझी आई आहे, मला टाकील कशी. तसं जर आपण त्याच्यावर भार घातल्यावर तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण, असं तुकोबारायांची अनुभूती आहे. ते सर्व जीवमात्रांना व्हावी म्हणून ही चतुसूत्री तुकाराम महाराजांनी ह्या प्रस्तुत अभंगामधून सांगितली. असो, आताच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वास्तविक काय आहे की आजचं कीर्तन हे जागराचं कीर्तन आहे, मागणीपर कीर्तन आहे. आत्ताच सांगितलं सांप्रदायिक परंपरेचं काही या ठिकाणी उल्लंघन झालं असं जर वाटत असेल तर हे पुण्यतिथीचं कीर्तन समजा. नसलं तर महाराजांच्या जवळ त्यांच्या पायाजवळ आम्ही लढीवाळपणाने केलेल्या शिळोप्याच्या गप्पा समजा. विठ्ठल विठ्ठल सकाळी सहज विचार आला महाराजांच्याकडं
एक त्यांचे खूप अत्यंत ते त्यांना खूप मानत असत. एक गुरुजी होते जवळचे आणि ते असतील कदाचित, आता मला माहीत नाही, परंतु ते यायचे. तर त्यांनी एकदा महाराजांना प्रश्न केला की महाराज, लोकांची एवढी कीर्तन होतात पण तुमचंच कीर्तन लोकांना का आवडतं? लोक सारखे म्हणतात की ह्यांचंच कीर्तन पाहिजे, महाराजांचं कीर्तन पाहिजेत, असं का म्हणतात? ते म्हणे मला तरी काय माहीत म्हणे. तर ते म्हणे नाही पण असं काय, मला तर काय कळतच नाही. ते म्हणणे महाराज सहज हसत हसत त्यांना म्हणणे, गुरुजी तुम्हाला खरं सांगू का, बाकीचे कीर्तनकार आहे ना, त्यांना जे येतं ते सांगतात आणि मी जे लोकांना लागतं ते सांगतो. विठ्ठल विठ्ठल तेव्हा मी म्हटलं की महाराजांची जरी ओढू याच्या ठिकाणी का कोणतं ह्याची थोरं भक्ती आवडती देवा, जागराचं कीर्तन असो नाहीतर पुण्यतिथीत असो, आपल्याला काय भिकारी कुठे गेला तर भिकच मागायची. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी ही झालेली चिंतन सेवा ही परमवंदनीय प्रातस्मरणीय महाराजांच्या चरणी समर्पित करायची. आणि अशा प्रकारचं ह्या पुण्य महोत्सवानिमित्ताने, पुण्यतिथी स्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी अशा प्रकारची माऊलीच्या सत्तेतून प्रार्थना करायची की हे जे आमचे शब्द आहेत हे सगळे ओठातले, आता हे आमच्या पोटात असतील असं नाही. मग नाही तर अशा पुण्यभूमीच्या ठिकाणी तुम्ही कशाला प्रयत्न करता आणि कशाला हे शब्द उधळता असं कोणाला वाटेल. तर हे आमच्या ओठातले शब्द पोटात जावे ही त्यांच्या स्मृतीस्थली माऊलींच्या सत्तेतून मातृपितृतुल्य असणाऱ्या ह्या सज्जन साध्वींच्या सर्वांच्या चरणी अशी प्रार्थना करायची की आमच्या ओठातले शब्द पोटात जावो अशी त्यांच्या चरणी भिक्षा मागायची आणि आजच्या चिंतनाला विराम द्यायचा. विठोबा हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. आज ही जी यथाशक्ती यथामती परमवंदनीय महाराजांच्या कृपेने या ठिकाणी स्फुरण झालेले जे शब्द आहेत, ही शब्दरूपी सुमनं आहेत, ही त्यांच्या चरणी समर्पण करायची. वास्तविक या ठिकाणी अनेक आमचे परमप्रेमास्पद आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या माझं कीर्तन म्हणजे ह्या अनधिकार चेष्टा असतात हे मला जाणीव आहे. असं असूनही एक प्रेम किंवा काही महाराजांची इच्छा म्हणून या ठिकाणी ही सेवा करायची. आज असे महाराजांसारखे गान कोकिळ या ठिकाणी आहेत, हे काही कीर्तन केसरी आहेत आणि त्याच्यामध्ये इथं काय आहे, गान कोकिळामध्ये माझे टाळ मृदुंग पश्चिमेकडे, माझे गाणे दक्षिणेकडे. तर काही काही लोक आमचे मित्र म्हणतात आज तुमचा स्वर लागला होता. म्हणून लागला कळला असता तर सोडलाच नसता, आहे की नाही. लागला हेच कळलं नाही तर सुटल्याचं काय कळणार. म्हणजे असं असताना सगळ्यांच्या प्रेमामुळं ही थोडी शब्द रूपी फुलं महाराजांच्या चरणी समर्पित करायची. सगळेजण उभे राहिले तर तेच म्हणायचे इथं सगळे योग्य महात्मे आहेत, पण सगळे उभे राहिले तर कीर्तन होणार नाही, त्या ठिकाणी काय होईल, गडबड होईल सगळी. म्हणून कोणीतरी एकाने उभं राहायचं. म्हणून आपणा सर्वांचं प्रतिनिधित्व या नात्याने ही थोडी सेवा करण्याची प्रयत्न या ठिकाणी केला. महाराजांच्या चरणी अशी फक्त आज प्रार्थना करायची, सर्वेत आपण तर सुखरूपतेला आपण ब्रह्मलीन झाला आहात किंवा वेदांताच्या भाषेत आतापर्यंत ते प्रत्यक्षाचा विषय आपण होता, आता प्रत्यक्ष रूप झाला. आता आम्हाला आपले आशीर्वाद द्या आणि त्या आशीर्वाद असे मागायचे, सर्वेत्र सुखिना संतु, सर्वजण सुखी असोत.
सर्वे संतु निरामया, सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणी पश्यंतु, सगळ्या लोकांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, मा कश्चित दुःख मापण्यात, आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो, अशा प्रकारची शुभ कामना त्यांच्या चरणी करून आशीर्वाद मागून आपण आजची सेवा समर्पण करू. ज्ञानेश्वर